नमस्कार. आज बघणार आहोत आपण काळ. काळाचे 3 प्रकार असतात. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. प्रत्येक काळाचे 4 प्रकार असतात. साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ, पूर्ण चालू काळ. प्रकारे सगळे मिळून 12 प्रकार आहेत. फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट टेन्स. आणि दुसरा आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, कंटिन्यूअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ, परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ, परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. आणि थर्ड आहे फ्युचर टेन्स. फर्स्ट आहे त्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ, कंटिन्यूअस फ्युचर टेन्स, चालू भविष्यकाळ, परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ, परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ. अशा प्रकारे आपल्याला 1 बाय 1 टेन्स बघायचे आहेत. चला तर मग आपण फर्स्ट बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळाचा उपयोग नेहमी क्रिया व्यक्त करण्यासाठी होतो. मराठी वाक्याची ओळख कशी आहे? वाक्याच्या शेवटी नेहमी तो, त, त, ता, तोस, तो अशा प्रकारे येतं. काळाची रचना आहे कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप, एस लावायचं, प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघूया. तो इथे येतो, ही कम्स हिअर. तो आनंदी दिसतो, ही लुक्स हॅपी. सूर्य पूर्वेस उगवतो. साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस लावायचं. हे केव्हा लावायचं ते बघूयात. साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस केव्हा लावतात? जेव्हा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला एस लावतात. अपवाद आय आणि यू एकवचनी असले क्रियापदाला एस लावत नाही. आणि कर्ता अनेकवचनी असेल तेव्हा तर क्रियापदाला एस लावायचं नाही. आणखी स्पेलिंग बदल. क्रियापदाला एस लावताना क्रियापदाच्या शेवटी ओ, एस, एक्स, SH किंवा CH असल्यास एसच्या ऐवजी ES लावावी. जसे गो, गोज, टॅक्स, टॅक्सेस, वाच, वाचेस, पास, पासेस, वाश, वाशेस, टीच, टीचेस. क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ES लावावे. जसे ट्राय, ट्राईज, स्टडी, पण वायच्या आधी स्वर असल्यास मात्र वायचे आय होत नाही, फक्त एस लावावे. फॉर एक्झाम्पल, मी शिकतो, आय टीच. तू शिकतोस, यू लर्न. मी येतो, आय कम. तू जातोस, यू गो. ते तिरस्कार करतात, दे हेट. तो सुधारतो, ही इम्प्रूव्ह. तो घाई करतो, ही हरीज. मी स्वतःला दोष देतो, आय ब्लेम माय सेल्फ. होपचे फॉर्म आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तरी ज्यांना माहीत नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्यावी. त्यामुळे हेल्प होणार आहे आपल्याला टेन्स शिकण्यास. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, कमेंट्स. थँक्यू.